8 व 12 या दोन संख्यांचा मूळ अवयव पद्धतीने लसावी काढा. मूळ अवयव पद्धतीने लसावी काढा म्हटल्यानंतर पहिल्यांदा या दोन्ही संख्यांचे मूळ अवयव काढणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण मसावी काढताना मूळ अवयव काढले त्याचप्रमाणे अवयव काढणे आवश्यक आहे. आता 8ला भाग जातो 2नं, म्हणून 2 चौक 8, 2 दुणे 4 आणि 2 एक 2 असे 8चे हे 2 गुणिले 2 गुणिले 2 असे 3 मूळ अवयव आलेले आहेत. आता 12चे अवयव काढूया. 2 2 सग 12, 2 बेत्रिक 6 आणि 3 एक 3. आता या पद्धतीने 12चे मूळ अवयव आलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3. आता मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार होता, म्हणून दोन्ही या यादींमध्ये म्हणूया किंवा दोन्ही 8 आणि 12च्या अवयवामध्ये जे सामायिक होते आपण तेवढे घेत होतो. आता याच्यामध्ये सामायिक पण घ्यायचेत आणि असामायिक पण घ्यायचेत आणि मग त्यांचा गुणाकार करायचा. तर सामायिक पहिल्यांदा कोणते अवयव आहेत ते शोधूया. तर दोन्हीकडे आहेत ते सामायिक, तर म्हणून 2 आणि 2 हे दोन्ही पण दोन्हीमध्ये आहेत, म्हणून ते दोन्ही इथे लिहूया. हे सामायिक अवयवांमध्ये येणार आहे. आणि नंतर हा 2 आणि हा 2 दोन्हींमध्ये आहे, तो पण घेतला आहे. आता हा 2 खाली नाही म्हणून घ्यायचा, सामायिकमध्ये येणार नाही. हा 3 वरती नाही म्हणून हा सामायिकमध्ये येणार नाही. म्हणजे इथे 2 आणि 2 हे जे दोघे आहेत ते सामायिक अवयव आहेत, त्यांचा गुणाकार आपण तर लिहिलाच आहे. आता जे सामायिक नाही मग त्याला आपण असामायिक म्हणतो, ते 2 आणि 3 सुद्धा वेगळे घ्यायचे आहेत. म्हणजे हे 2 2 2 हे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणून घेतलेत आणि हे 2 3 हे असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणून घेतलेत. असं आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. आता गुणाकार करून घेऊया. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24. अशा प्रकारे 24 ही संख्या 8 व 12 यांची लसावी आहे.